नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण येणारी कंबाईन राज्यसेवा डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान या विषयासंदर्भात आयोगाने 2011 पासून ते 2023-24 पर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत यांचे आपण सविस्तर विश्लेषण बघतोय। आज आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, तो आहे नागरिकत्व। नागरिकत्व या टॉपिक संदर्भात आयोगाने खूप काही प्रश्न विचारलेले नाहीत, तर पण जेवढे विचारले आहेत तेवढ्या प्रश्नांचं आपण इथं विश्लेषण बघूया आणि हा पण अंदाज घेऊया की पुढे येणाऱ्या एग्जाम मध्ये आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल। प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, त्यानंतर माझ्याकडनं तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल। ओके, चलो। STI पूर्व 2012 ला विचारलेला प्रश्न। सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। 2 नंबर, बर, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तो पाहणं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1955 मध्ये नागरिकत्व कायदा बनवण्यात आला। बघा, भारतीय संविधानाचा भाग 2 ज्यामध्ये नागरिकत्व संदर्भात तरतुदी आहेत। संविधानाचा भाग 2 कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे? तर संविधानाचा भाग 2 कलम 5 ते 11 पर्यंत आहे आणि या संविधानाच्या 11 कलमामध्ये तरतूद आहे की नागरिकत्व प्राप्ती आणि नागरिकत्व समाप्ती या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला, आणि यानुसार आपल्या संसदेने 1955 मध्ये नागरिकत्व अधिनियम संमत केला आणि सध्या भारतीय नागरिकत्व प्राप्ती आणि समाप्ती या संदर्भातल्या तरतुदी नागरिकत्व अधिनियम 1955 मध्ये देण्यात आलेले आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट क्वेश्चन, ESO पूर्व 2012 ला विचारलेला प्रश्न, सेम प्रश्न रिपीट आहे। संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? केव्हा संमत केला? तर उत्तर पर्याय क्रमांक 3, 1955 मध्ये संसदेने नागरिकत्वाचा कायदा संमत केला। नागरिकत्व अधिनियम 1955। ESO पूर्व 2013 ला विचारलेला प्रश्न, सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। या प्रश्नाचं उत्तर द्या। 3 नंबर, गुड, 2 नंबर देत आहे, बघूया। या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? पर्याय क्रमांक 1, ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे, चूक। तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे, दादानो हे विधान बरोबर आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। भारतीय व्यक्तीशी विवाह केलेली व्यक्ती
आणि सर्वसाधारण भारतामध्ये 7 वर्ष निवासी आहे अशा व्यक्तीला नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त होते. नेक्स्ट 4 नंबर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आवाज बरोबर आहे. चला याला IMP करून ठेवा. येणाऱ्या एक्झाम मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न असू शकतो. IMP करा त्याला. ESO पूर्व 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. 4 नंबर बघा. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही अर्थात चुकीचे आहे. बघा, नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार भारत सरकार एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेऊ शकतं. मग भारत सरकार कोणकोणत्या कारणानुसार नागरिकत्व काढून घेऊ शकतं? बघा, 1 फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून, वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवलेले असेल. बघा, एखाद्या व्यक्तीने खोटी माहिती देऊन, फसवेगिरी करून गैरमार्गाने भारतीय नागरिकत्व मिळवलेले असेल आणि हे नंतर सिद्ध होतंय की यांनी गैरमार्गाने भारतीय नागरिकत्व प्राप्त केलेले आहे, तर भारत सरकार त्याचे नागरिकत्व काढून घेतं. कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल. दादानो, हेही विधान बरोबर आहे. तुमच्या कृतीमधून, तुमच्या भाषणामधून जर घटनेची बेईमानी किंवा द्रोह होत असेल किंवा तुमच्याकडनं घटनेचा अपमान होत असेल तर भारत सरकार तुमचे नागरिकत्व काढून घेतो. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल, बरोबर आहे. भारत ज्यावेळेस युद्धामध्ये गुंतलेला असेल त्यावेळेस तुम्ही शत्रू राष्ट्रांना मदत केली, शत्रू राष्ट्रासोबत संबंध ठेवले, भारत सरकार तुमचे नागरिकत्व काढून घेतो. 4 नंबर, भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केले. दादानो, चूक आहे. भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव्य केल्यानंतर शिक्षण आणि नोकरी सोडता. जर एखादी व्यक्ती भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव्य करते तर भारत सरकार तिचे नागरिकत्व काढून घेते. दादानो, हे विधान चुकीचे. 5 वर्ष नाही, 7 वर्ष आहे. बाकी वरचे सगळे पॉइंट लक्षात ठेवा, इतर पॉइंट समोर येतील. नेक्स्ट, ESO पूर्व 2015 ला विचारलेला प्रश्न. कारण की मागील प्रश्नपत्रिकेचं बघितल्या ना पोरांनो, सर्वाधिक प्रश्न नागरिकत्व अधिनियम 1955 संदर्भातच आहेत. त्यामुळं 1955च्या कायद्यामधल्या नागरिकत्व प्राप्तीच्या तरतुदी आणि नागरिकत्व समाप्तीच्या तरतुदी तुम्हाला 100% माहित असणं गरजेचं. 4 नंबर बघूया. भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते, याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा, नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते म्हणजे केंद्र सरकार कोणत्या परिस्थितीमध्ये तुमचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं? 1, नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल, नंतर सिद्ध झालं भारत सरकार नागरिकत्व काढून घेतं, बरोबर आहे. नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली, बरोबर आहे, भारत सरकार त्याचे नागरिकत्व काढून घेतं. नागरिकाने सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला, बरोबर आहे, भारत सरकार त्याचे नागरिकत्व काढून घेतं.
नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्ष तुरुंगवास झाला तर आता इथं 1 वर्ष नाही, इथं 2 वर्ष, 2 वर्ष. हे विधान चुकीचं. 4 नंबर बघा. ज्या व्यक्तीला स्वीकृती किंवा नोंदणी तत्वावर नागरिकत्व प्राप्त झालं आणि नागरिकत्व प्राप्त झाल्यापासून पुढच्या 5 वर्षामध्ये जर त्याला विदेशामध्ये 2 वर्ष जेल झाली, तुरुंगवास झाला, तर भारत सरकार त्याचे नागरिकत्व काढून घेते. रिपीट करतो बघा. ज्याला स्वीकृती आणि नोंदणी तत्वाद्वारे भारताचं नागरिकत्व मिळालं, नागरिकत्व मिळाल्यापासून पुढच्या 5 वर्षामध्ये विदेशात अर्थात दुसऱ्या देशात 2 वर्ष तुरुंगवास झाला, तर भारत सरकार त्याचे नागरिकत्व काढून घेते. उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. इसवी पूर्व 2016 ला विचारलेला प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? जन्मतत्व आहे, जन्मतत्व, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. ज्यांनी नागरिकत्व अधिनियम 1955 माझं लेक्चर केलं त्याचा कधीही प्रश्न चुकणार नाही. गुड. 4 नंबर बरोबर आहे. बघा. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. दादानो हे विधान बरोबर आहे. या कालखंडामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये झाला, कुठला कालखंड? 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 पूर्वी ज्याचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये झाला, ती व्यक्ती जन्मतत्वानुसार भारताची नागरिक असेल. त्याच्या माता पित्याच्या नागरिकत्वाचा विचार न करता, लक्षात आलं का? त्याच्या माता पित्याच्या नागरिकत्वाचा विचार न करता ती भारताचे नागरिक असेल. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झालेला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांपैकी कोणी एक भारताचे नागरिक असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. बरोबर आहे. 1 जुलै 1987 पासून अट चेंज करण्यात आली. 1 जुलै 1987 पूर्वी फक्त जन्म भारतात लागत होता. आई वडील दोन्ही भारताचे नागरिक नसले तरी चालत होतं. पण 1 जुलै 1987 पासून अशी तरतूद करण्यात आली की ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झालाय तो जन्म तत्वावर भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडील या दोन्ही पैकी एक भारताचे नागरिक असतील. हेही विधान बरोबर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते. दादानो हेही विधान बरोबर. ज्यावेळेस पूर्ण वय आणि क्षमतेची व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते आणि तिला जर लहान मुलं असतील तर त्यांच्याही भारतीय नागरिकत्वाचा त्याग होतो. दादा तिन्ही विधान बरोबर आहेत, एकही चूक नाही, म्हणून उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4. राज्यसेवा पूर्व 2018 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. चला. तीन नंबर. बघा. योग्य कथन कथने ओळखा.
नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाराचा उपभोग घेतात. दादा हे विधान बरोबर आहे. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाराचा उपभोग घेतात, हेही विधान बरोबर आहे. जे देशाचे नागरिक असतात त्यांना देशामध्ये सर्व राजकीय आणि सर्व नागरी अधिकार प्राप्त होतात. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाराचा उपभोग घेतात. परकीय व्यक्तींना भारतामध्ये सर्व नागरी अधिकार प्राप्त होत नाहीत. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाराचा उपभोग घेतात. परकीय व्यक्तींना राज्यामध्ये कुठलेच राजकीय अधिकार प्राप्त होत नाहीत. ही दोन्ही विधान चूक आहेत दादा. मग उत्तर काय येईल सांगा? अ आणि ब. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 कन्फर्म 100%. नेक्स्ट द्या आता उत्तर. लिपिक टंकलेखक मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. आता कसे बरोबर आले? नागरिकत्व कायदा 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग कोणते? तर भारतीय नागरिकत्व एकूण 5 प्रकारे प्राप्त होतं परानो. जन्मतत्व, वंशतत्व, नोंदणी तत्व, स्वीकृती तत्व आणि क्षेत्र विलीनीकरण. अ ब क ड ई. अ ब क ड ई हे 4 नंबर. 4 नंबर. गुड. नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग नागरिकत्वाशी संबंधित आहे? भाग क्रमांक 2 जो नागरिकत्वाशी संबंधित आहे. नेक्स्ट. एसटीआय मुख्य 2018 ला विचारलेला प्रश्न. शेवटचा प्रश्न आजचा, कारण की नागरिकत्व या टॉपिक संदर्भात खूप काही प्रश्न विचारले जात नाहीत. भारतीय राज्यघटनेने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला. कॅनडामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, बरोबर आहे. स्वित्झर्लंड यासारख्या इतर संघराज्याने दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला, बरोबर आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड यासारख्या देशांनी दुहेरी नागरिकत्व स्वीकारलेले जातात. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक दोन्ही विधाने काय विचारले? विधाने विचारत घ्या. दोन्ही विधाने बरोबर आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 3. कॅनडामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. स्वित्झर्लंड मध्ये, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. दुहेरी. ओके. उत्तर पर्याय क्रमांक 3. इथं नागरिकत्व संदर्भातले प्रश्न संपलेले आहेत. उद्या पासून सर्वात महत्वाचा टॉपिक सुरू होतोय. उद्यापासून सर्वात महत्वाचा टॉपिक तो म्हणजे मूलभूत हक्क सुरू होते आणि त्या विषयीचे आपण सविस्तर प्रश्न बघणार आहोत दादा उद्यापासून.